हॅलो गाईज, मी आत्ता आलो तेलगावला आणि तेलगावच्या थोडंसं मिडल साईडला आलो आहे, जेणेकरून आपल्याला जे रेल्वेची अपडेट आहे ना ती बघायला भेटेल. तेलगाव आणि कारखान्याच्या मध्ये एक ब्रिज आहे, तिथं रेल्वेची अपडेट आपण इथलं सांगतो तुम्हाला. हे बघा, फक्त खडी आणून जे पटरीचं काम आहे ते पुढं मला दिसतंय झालेलं. थोडंसं पुढे जाऊन दाखवतो म्हणजे आपल्याला फक्त आता खडी वगैरे दिसते आपल्याला इथं टाकलेली आणि नॉर्मल असे लेवलिंग केलेली, म्हणजे इथं लेवल वगैरे ब्रिजवरती काम चालू आहे, तिथं वर्कर दिसत आपल्याला. आणि इथं हे बघा, इथं अशी खडी वगैरे टाकलेली आणि थोडं पुढं की इथं पटरीचं काम इथं इथपर्यंत आलेलं आहे ट्रॅक. आणि परळी साईडला बघू शकतात की इकडून या तेलगावच्या ब्रिजपासून थोडा गॅप जर सोडला तर परळी साईडला इथं ट्रॅक येऊन पडलेले. नाला जो आहे त्याचं पण काम इथं आपल्याला दिसतंय, ब्रिजचं काम. बाकी साईडने प्लेट वगैरे लावल्यात आणि ह्या साईडचे जे काम जे चालू आहे ब्रिजचं, ह्या दुसऱ्या साईडचं पलकड साईडला ब्रिजच्या खाली पण ट्रॅकचं काम नाही दिसत आपल्याला झालेलं, खाली पण काम राहिले. हे ब्रिज असं काम चालू आहे, पण काम राहिले बघा भरपूर आहे ब्रिजचं. पण काय सध्या इथपर्यंत दिसते आपल्याला ट्रॅक टाकलेला, इथं नाला वगैरे. बाकी हॅलो गाईज, मी आत्ता आलो तेलगावला आणि तेलगावच्या थोडंसं मिडल साईडला आलो आहे, जेणेकरून आपल्याला जे रेल्वेची अपडेट आहे ना ती बघायला भेटेल. आत्ता तुम्हाला दाखवतो. आत्ता तेलगाववरून इकडे आल्याच्यानंतर इकडे एक कारखाना आहे आणि हा तेलगाव आणि कारखान्याच्या मध्ये एक ब्रिज आहे, तिथं रेल्वेचं काम चालू आहे. तर हा ब्रिज बघा, ह्याचं काम चालू होतं आणि असा साईडने रस्ता होता. तर आता फायनली ब्रिजचं काम तर झालेलं आहे, म्हणजे प्रॉपर नाही पण चालू आहे, बिल्डिंग वगैरे चालू आहे. तर तिथं ब्रिजचं काम चालू आहे आणि इथून खाली आपलं ट्रॅक वगैरे येणार आहे. तर आता सध्या बघू शकता तुम्ही, फक्त खोदकाम झालेलं आहे. आपण आता जाऊ परळी साईडला आणि तुम्हाला तिकडचे अपडेट दाखवतो मी, काय अपडेट झालेली इथे. आपण इथलं सांगतो तुम्हाला. हे बघा, फक्त खडी आणून टाकलेली दिसते, बाकी दुसरं काहीच काम नाही झालेलं इथं. आणि वरती सुद्धा खडी आणून टाकलेली, दोन्ही साईडला खडी आणून टाकलेली त्यांनी. आणि हा पण खूप मोठा गॅप राहिलेला आहे तसं बघायला गेलं तर. पुढं पण एक ब्रिज आहे, तिकडे पण काम झालेलं आहे त्या ब्रिजचं. पण इथलं जर सांगायला गेलं तर इथं फक्त खडी आणून टाकलेली, ती पण थोडीच ठिकाणी. आणि बाकीचं पुढं म्हणजे काही खाली जे पटरीचं काम आहे ते पुढं मला दिसतंय झालेलं. थोडंसं पुढे जाऊन दाखवतो म्हणजे आपल्याला समजेल की काम कुठपर्यंत राहिले आणि कुठपर्यंत झालं आहे ते. तसं बघायला गेलं तर इथंच दिसतंय मला पटरीचं ट्रॅक. मला असं वाटलं की तो जो ब्रिज आहे तिथपर्यंत काम राहिले असं वाटलं, पण बघायला गेलं तर काहीच नाही. हे खड्डे वगैरे बघा तुम्ही, किती चिखल झालेला आहे. ओके, हां, तर तिथं आपल्याला दिसतं काम. थोडं पुढे गेल्याच्या नंतर इथं आहे बघा, खडी वगैरे टाकलेली इथं. आणि असेच लेवल म्हणजे तिकडून पटरीचं काम करत करत आलेले त्या साईडवरून, परळी साईडवरून. इकडे बघू शकता, फक्त आता खडी वगैरे दिसते आपल्याला इथं टाकलेली आणि नॉर्मल असे लेवलिंग केलेली, म्हणजे इथं लेवल वगैरे चालू म्हणू शकतो आपण. सध्या तरी कोण वर्कर नाही दिसत, पण ब्रिजवरती काम चालू आहे तिथं वर्कर दिसत आपल्याला. आणि इथं हे बघा, इथं अशी खडी वगैरे टाकलेली आणि थोडं पुढं गेल्याच्या नंतर आपल्याला पटरीचं काम दिसतंय. पटरीचं प्रॉपर असं काम झालेलं दिसतंय तिथपर्यंत. आणि इलेक्ट्रिक खांब जे आहेत ते पण लावलेले दिसतात तिकडं. हे बघा, खाली आल्याच्या नंतर आपल्याला दिसतंय की इथं पटरीचं काम इथं इथपर्यंत आलेलं आहे ट्रॅक. आणि त्या ब्रिजचे थोडं पाच सहा ब्रिजपासून ते इकडे 5-6 खांब असे इलेक्ट्रिकचे बसवलेले दिसतात. मग तिकडे काम झालेलं दिसतं भरपूर असं. आणि इथं बघू शकता इलेक्ट्रिकचं काम तिथपर्यंत झालं आहे, फक्त पोल बसवलं, बाकी काहीच नाही झालेलं. आणि त्या ब्रिजपासून ते इथपर्यंतच बघू शकता, एवढंच असं काम थोडंफार दिसतं आपल्याला इथं. पटरीचं इथपर्यंत असं नॉर्मल फक्त पटरी आणून बसवलेली, बाकी असं सामान वगैरे येऊन पडलेलं आहे. तर असं काम आहे. म्हणजे आपण परळी साईडला बघू शकतात की इकडून या तेलगावच्या ब्रिजपासून थोडा गॅप जर सोडला तर परळी साईडला तिकडं काम दिसतं आपल्याला. सध्या तरी मध्ये गॅप जे आहेत ते काही ठिकाणी काम झालेलं आणि काही ठिकाणी नाही. तर तेच आता आपण बघू, जितकं होईल तेवढं कवर करू. तर हा जो गॅप आहे वडवणीचा तेलगावचा
तेलगावचा जो गॅप आहे तिथं आपल्याला काम चालू आहे, इथपर्यंत आलेलं आहे आणि पुढचा टप्पा तिकडे राहिलेला आहे. आता तिकडून तिथं किती झालेलं आणि किती राहिलेलं ते माहीत नाही. तर आपण जाऊ त्या ब्रिजपाशी, जेणेकरून आपल्याला समजेल की काय तिथं काम काय काय चालू आहे. ते सध्या तरी ब्रिजचंच काम आहे, बाकी आता लेवलिंग वगैरे करतील आणि नंतर मग हे खाली वगैरे हातरून नंतर ट्रॅक वगैरे टाकतील. आपण आता चाललो आहे बीड साईडला, तिथली अपडेट बघू काय आहे ते. जसं की आपण बघितलं वरून तर खडीच इथपर्यंत खडी असं नॉर्मल असे हातराचं काम चालू आहे आणि पुढच्या ठिकाणी फक्त असं म्हणजे खडी आणून टाकलेली, लेवलिंग वगैरे काहीच नाही. खडी प्रॉपर नाही हातरली, फक्त चालू आहे काम हातराचंच. आणि त्या ब्रिजच्या पलीकडे पण जाऊ आपण, जेणेकरून आपल्याला समजेल की इकडं काय अपडेट आहे ते त्या ब्रिजच्या पलीकडे. आता इकडं तर बघितलेच आपण, तर तिथं ट्रॅक हाताळायला दिसतं आपल्याला आणि इकडं लेवल ह्या ब्रिजच्या अलीकडचं अपडेट बघतो आपण ह्या साईडची. इकडं काहीच नाही. आता ट्रॅक तर तिकडं कुठून कुठपर्यंत आले ते नाही सांगू शकत, पण सध्या तरी इकडं ट्रॅक थोडंच ब्रिजला कनेक्ट व्हायला थोडंच बाकी आहे, कारण की ते लेवल झाल्याच्या नंतर मग ट्रॅक टाकते आणि मग बाकीचं काम करते. बाकी नाला वगैरे झालेलंच आहे, इथं तर फक्त खडी आणून टाकली, बाकी लेवल वगैरे काहीच केलेलं नाही त्यांनी. हां, आता इथून दिसतंय बघा त्या ब्रिजच्या पलीकडे पटरी वगैरे टाकलेलं दिसतंय काम. आपल्याला जाऊच आपण तिथं, जेणेकरून आपल्याला प्रॉपर असं समजेल की काय काम आहे ते. इथं ट्रॅक येऊन पडलेलेच. नाला जो आहे त्याचं पण काम इथपर्यंत झालं आहे, ब्रिजपर्यंत थोडं राहिलं काम व्हायचं. या साईडला पण म्हणजे हे नाला हे दोन्ही साईडला झालेलं आहे. आपण पर साईडची अपडेट बघितली, आता बघू बीड साईडची अपडेट. तर इथं आपल्याला दिसतंय ह्याचं काम, ब्रिजचं काम. बाकी साईडने प्लेट वगैरे लावल्यात आणि स्लॅब वगैरे टाकतील साईडने थोडंसं, कारण तिथं काम राहायला दिसतंय. बाकी बघू शकता खाली तिकडं पटरी पडलेली, तिथून इथपर्यंत पटरीचं काहीच काम नाही झालेलं दिसत. लेवलचं पण नाही आणि नाला पण नाही झालेला दोन्ही साईडला, थोडंच नाला बाकी आहे तिथून इथपर्यंत. ब्रिजचं काम ऑलमोस्ट गाड्या जातीनं असं झालेलं आहे, बाकी ते थोडं राहिलेलं आहे आणि खाली काम राहिलेलं आहे. त्या साईडला परत ट्रॅकचं काम झालेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो त्या साईडला जाऊन, आपल्या बीड साईडला पलीकडच्या ब्रिजच्या पलीकडे. तर कितीपर्यंत ट्रॅकचं काम झालं आहे आणि किती राहिले ते. आता आपण ह्या ब्रिजच्या दुसऱ्या साईडला आलो आहे आणि इथं बघू शकता ह्या साईडचे जे काम जे चालू आहे ब्रिजचं, ह्या दुसऱ्या साईडचं पलीकडच्या साईडला दोन ब्रिज. इथं वन वे चालू होईल येण्यासाठी एक जाण्यासाठी एक. तर ह्या साईडचं असं काम राहिलं दिसतं आहे ब्रिजचं. तसं पण आता रेल्वे म्हणजे जरी खालचं जर प्रॉपर काम झालं असतं तर काय प्रॉब्लेम नसता आला इथं, कारण की खालचं जे मेन काम आहे ते झालेलं दिसतं आहे, वरचं बाकी राहिलेलं आहे. तर आता तुम्हाला थोडंसं खाली जाऊन दाखवतो. इथपर्यंत पण बघू शकता तुम्ही, ब्रिजच्या खाली पण ट्रॅकचं काम नाही दिसत आपल्याला झालेलं, खाली पण काम राहिले. आणि नंतर थोडं पुढं आल्याच्यानंतर आपल्याला दिसतं इथं काम, ट्रॅकचं काम झालेलं. फक्त ट्रॅक हातरून ठेवलेले आहेत, बाकी इलेक्ट्रिकचं कोणतंच काम नाही झालेलं दिसत आपल्याला, बघू शकता त्या साईडला. आणि आता हे भरपूर असं लांब दिसतंय काम, असं नाही की थोडं झालेलं आहे. म्हणजे हा जर मधला गॅप जर थोडा राहिला, तो जर कनेक्ट केला ना त्याच्यानंतर, हा जो पूर्ण मधला गॅप जर कनेक्ट केला त्याच्यानंतर मी खूप लांबपर्यंत असं काम झालेलं दिसतं आपल्याला. तेलगाव नाक्यापासलं, तेलगाव जे गाव आहे तिथलं हे अपडेट आहे. आणि बघू शकतो आता इतकं थोडंसंच मधला गॅप राहिला, त्याच्यानंतर मग हे आपल्याला पूर्ण असं काम झालेलं दिसेल. ही जर एवढा जर कनेक्ट केला भाग की मग त्या ब्रिजपासून ते ह्या ब्रिजच्या भरपूर पुढं असं काम झालेलं आपल्याला दिसेल. आणि हा जो ट्रॅक दिसतोय हा भरपूर पुढे झालेलं काम आहे, त्याच्या पुढं आणखी गॅप दिसतोय राहिलेला, पण हे भरपूर असं काम झालेलं दिसतं ट्रॅकचं सुद्धा. थोडंसं खाली उतरवतो मी आणि अजून बघू आपण काय वाटतं दिसतंय तिथे. हे ब्रिजचं असं काम चालू आहे, पण काम राहिले बघा भरपूर आहे ब्रिजचं. पण काही प्रॉब्लेम नाही ना रेल्वेसाठी ब्रिजचं, कारण ते वरती काम राहिले, बाकी खालचं सगळं काम झालेलं दिसतंय. हे असं
नॉर्मल फक्त असं खोदून ठेवलं आहे दोन्ही साईडला नाल्यासाठी. बाकी इथलं पण असं काम राहिलेलं आहे आणि तिकडं पण असं काम, तिकडं काम चालू आहे JCBचं. आय थिंक हे ट्रॅक टाकायचंच काम असणार आहे. जे वडवणीच्या पुढं भरपूर असं मधला जो गॅप आहे, 2 गॅप दिसतात आपल्याला. एक देवदहीफळ आणि हा तेलगावचा, असे 2 गॅप आपल्याला दिसत. कारण की मी आता रिटर्न चाललो आहे बीडला, त्याच्यामुळे म्हणलं आता जाताना जे मधले गॅप जेवढे पॉसिबल होते मला तेवढे मी कवर करतो, जे की काम राहिले ते दाखवण्यासाठी. जर याच्यापुढे जर काम नसेल एक पण जर राहिलं तर मग ते शूट नाही करणार, पण जे काम राहिले ते दाखवावं लागते मला, कारण की जे काय राहिलं ते कामाचं. बाकी एवढंच दिसतंय, हा गॅप दिसतोय आणि पुढं आता माहीत नाही किती काम राहिलं ते. ह्याच्या पुढे एक येतोय तो म्हणजे ब्रह्मनाथ तांडा, तर तिथलं तर काम तुम्हाला दाखवलं, तिथलं झालेलं चालूच आहे अजून. भरपूर ट्रॅकचं काम झालं आहे, भरपूर असं थोडंफारच राहिलं म्हणू शकतो, पण भरपूर असं झालेलं आहे काम. आणि इथं बघू शकता, इथलं पण नाल्याचं दोन साईडला नाल्याचं काम झालेलं आहे. इथपर्यंत नाला आणि ट्रॅकचं काम कनेक्ट करायचं राहिलेलं आहे. सध्या इथपर्यंत दिसतं आपल्याला ट्रॅक टाकलेला, इथं नाला वगैरे. बाकी इलेक्ट्रिक पोल खांब जे आहेत तिला रवण्यासाठी जागा वगैरे करून ठेवलेली त्यांनी प्लेस. तर फक्त आता खांब वगैरे लावायची, पण म्हणजे जास्त काही वेळ नाही जाणार, ऑलरेडी कनेक्ट केलेलं तिथं त्यांनी. तर असे आहे बघा, हे तेलगाव जे गाव आहे तेलगाव, तिथल्या जो आपल्या रेल्वे स्टेशनचा जो मिडल भाग आहे तिथले अपडेट. तर तुम्हाला हे अपडेट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.